हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो. आज मी एकटाच घरी आहे. आई वडील गेलेत दवाखान्यात कारण की दिदीला बाळ झाले आणि घरी एकटा असल्यामुळं सगळी कामं तशीच आहेत. नाहीतर आई वडील असते तर सगळं हातरून काढलेलं असायचं, सगळं असा राडाखली नसायचा, कपडे वगैरे धुतलेले असायचे आणि स्वयंपाक पण तयार असायचा. आता स्वयंपाक पण नाही आहे, चहा पण नाही आहे आणि सगळं आज काही मलाच करायचं आहे. तर बनवून झालं आज पण आणि जॉबला पण जायचं आहे. तर मी मित्राची मेस आहे त्याच्याकरता मी डबा फक्त आता सकाळ सकाळ नाश्ता पाहिजे त्यामुळे काहीतरी जुगाड लावायला लागलं. तर आता सध्याचा चहा बनवतो पटकन, मग धुतो कपडे. मी तर कोरा चहा पितो, तसं चहा पित नाही मी, पण कोरा चहा पितो कधी कधी. माझ्या पुरतच घेतो चहा. तर गॅस तर चालू केलाय, आता चहा पत्ती साखर टाकून घेतो. तर चहा बनवताना चहापत्ती नॉर्मलच टाकायची कोऱ्या चहाला आणि दूध नसल्यावर त्याला ऑटोमॅटिक लिहून घेतो, त्यामुळे थोडीशीच टाकतो. चहा ते बनतोय, आधी तर हातरून काढून घेतो. आता कसं ओके वाटतंय, बघतो चहा झाला का नाही उकळून. ओके, मायापुरता चहा झालाय. तो चहा पत्ती केवढीशी टाकलेली केवढी झाली. हे पंचतुलसी आहे, हे मी चहामध्ये टाकून पितो कधी पण. आता हे पंचतुलसी टाकून मी चहा का पितो, कारण की पंचतुलसीमुळे काय होतंय, आपण खातो जेवण हायब्रिड आणि केमिकल युक्त असतंय. परत आपल्या शरीरात माहीत नाही ते असलं बाहेरचं वगैरे खातो, त्याच्यामुळे काय होतंय परिवर्तन माहीत नाही. आता नाही काय त्रास जाणवतो, भविष्यात नक्की त्रास जाणवतोच. त्यामुळे पंचतुलसीने काय होतंय, आपल्या शरीरातलं सगळं डस्ट म्हणजे एक प्रकारे काय असं प्रॉब्लेम शरीरात होणार जे आपण बाहेरचं खातोय ते सगळं नीट होतं. त्यामुळे पंचतुलसी मी चहा तर पिऊन झालाय. म्हटलं चार्जिंगला लावली होती गाडीला, बघतो चेक करतो चार्जिंग झाली का. बाहेर पाऊस चालू आहे, तर त्या पावसात दिवसभर परत काम करायचं लय वैताग येतो. चला चार्जिंग तर झालेली, चार्जिंग तर काढून घेतो. गाडीची बॅटरी लई मोठी आहे, दिसते का माहित नाही. भाई यार पाऊस वाढायला लागलाय, आभाळ तर दिवसभर राहिलं तर दिवसभर पाऊस राहील. आता मला कालची भांडी धुवायला लागतील, मग काहीतरी बनवतो खायला. पहिले तर आता पटकन सगळी भांडी धुवून घेतो, थोडीशी कालची पण राहिलेत आणि आता माझी रात्रीची जेवण केलेली भांडी तर धुतली. आता आता म्हणलं झाडून घ्यावा पटकेनी, कारण की काल मी गेली तसं झाडून नाही घेतलं, कचरा खूप होता. म्हणलं पहिल्यांदा झाडून घेऊ. आता घर तर व्यवस्थित झाडून झालंय, दोन्ही रूमा झाडून घेतल्यात, कचरा भरला, कचऱ्याच्या डब्यात टाकतो आणि कपडे धुतो. तर सगळे कपडे धुवून घेतो पटक्याने, पहिले इथं भिजत घालायला लागतील. तर कपडे तर धुवून झाले, पटक्याने वाळत टाकतो. तर सगळं काम उरकलेलं आहे, आता जायचंय कामाला. आता पाण्याच्या बाटल्या भरल्यात कारण की दिवसभर ताण लागते, तर पाणी लागतंय. सगळ्या डिकेत बाटल्या ठेवतो, सगळे खिडकी दरवाजे पण करतो. तर आलो आता ऑफिसला, सगळं काम उरकून. दीपक भाई काय विषय मण्याचा, भिजून आलं काय? मण्या तुझी बॉडी दाखव, बॉडी मण्या व्हायची बॉडी. पटक्याने सगळं काम उरकून घेतो, भूक तर लागली होती, काय आता खाल्लं नाही जास्त. बघू मेसचा डबा येईल थोड्या वेळात, तवा जातो डबा घ्यायला. तर आता पटक्याने मी सॉर्टिंग करून घेतो. माझ्या भाई एकटाच करत होता, हे आपला रूट आणि सॉर्टिंग करायची. आभाळ कसलं आले,
आता पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर काम उरकून घ्यायला लागणार. रात्रीचे 11 वाजले आणि चाललंय काम. आता सगळे गेलेले आहेत, ऑफिसमध्ये कोण नाही आहे, संध्याकाळ झाली, अंधार पण खूप पडलाय आणि घरी जायचं अजून. आईवडील तर आलेले नाहीत अजून आणि भूक पण खूप लागली. आता मेसचा डबा घेतो पहिल्यांदा आणि मग घरी जातो. सध्याचं काम चाललंय. हे सगळे मी रिटर्न आणलेले ते बॅग भरतोय. आता हे बॅग भरून झालं की निघतो, तर करतो ऑफिस बंद. चला डबा वगैरे आणलेला आहे. तर रात्रीचे वाजलेत 11:30. हे बघा 11:30 वाजाय आलेत. आता घरी कोण नाही, एकट्याला तर करमत नाही. पटकीने आता मी फ्रेश होतो. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करत राहा. टाटा.